Your inclusive and accessible WhatsApp banking solution is here. UVCon empowers every customer, especially individuals with disabilities, to manage their banking needs effortlessly. UVCon features a simple, user-friendly chat interface designed for everyone. It prioritizes security and ease, making banking as straightforward as sending a message. From your registered mobile number, simply type "Hi" and send it to Union Bank of India's official WhatsApp number 9666 606 060. Select your preferred language for a personalized and inclusive experience. Follow simple steps to register. Authenticate with an OTP. Set your MPIN and TPIN in the directed browser window. And that's it. Your registration is complete. To start banking with UVCon, type "Hi", authenticate with your MPIN. Click on Resume to UVCon to return to WhatsApp Messenger. An easy-to-navigate menu is featured with the following services: account services, government and tax services, debit card services, credit card services, check services, loan services, and many more. 66 services are available in total. Union Bank of India is proud to offer a dedicated menu category within UVCon for customers with disabilities. Access specialized support by connecting with our disability support team. Scan the QR code below to start enjoying UVCon WhatsApp banking services today. Union Bank of India is committed to making banking accessible for everyone. With UVCon, inclusive banking is just a message away. Experience the ease and convenience of modern banking today. नमस्कार आणि नमस्ते. मल्टीलिंग्वल भारत 3.0 सहयोग से निर्माण एक सकारात्मक समाज का ह्या मालिकेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट आणि रेडिओ उडान यांच्यातील सहकार्य, जिथे भारताच्या प्रादेशिक अनुसूचित भाषांमधील संवादाच्या मुलाखतीतून आम्ही तुम्हाला पालक, समर्थक व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या सर्वांना एकत्र आणत आहोत. स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट हा पालक सहाय्य गट आहे. हा न्यूरोडायव्हर्जंट परिस्थिती असलेल्या मुलांच्या कुटुंबांना आणि दिव्यांग म्हणजे डिसेबल्ड व्यक्तींना समुदायाच्या पाठिंब्याची भूमिका समजून देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. यावर्षी आमची संकल्पना आहे चेंजिंग माइंडसेट्स, मेकिंग इन्क्लुजन अ रियालिटी, म्हणजे मानसिकता बदलणे आणि समावेश वास्तव्यात आणणे. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर श्रद्धा निगवेकर. मी एक स्टोरी टेलर आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे KBSSS, म्हणजे कथा बाय श्रद्धा. आणि आज माझ्यासोबत आहेत वृषाली बरबरे. वृषाली या चाइल्ड डेव्हलपमेंट कन्सल्टंट आहेत. त्या एनलिट किड्स आणि कथाष्टकम ग्लोबल स्टोरी टेलर्स कलेक्टिव्हच्या संस्थापकही आहेत. पुस्तके, विविध शैक्षणिक साहित्य आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रयत्नशील आहेत. तर चला संभाषण सुरू करूया. वृषाली, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद श्रद्धा. कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडे अधिक सांगणार का? धन्यवाद श्रद्धा आणि धन्यवाद स्पेक्ट्रम अवेअरनेस प्रोजेक्ट. या मंचाचा मला सहभागी होता आला या मंचावर, यासाठी मी आभारी आहे. आणि नक्की मला आवडेल माझा अनुभव तुमच्याशी शेअर करताना. प्रथम म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोन जेव्हा आपण म्हणतो शैक्षणिक मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा वाढीमध्ये किंवा डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स मध्ये, तेव्हा 2-3 गोष्टी महत्वाच्या ठरतात.
एक आहे पालकांचा सहभाग, दुसरा आहे शिक्षक किंवा शैक्षणिक संस्थांचा सहभाग, आणि तिसरं आहे की शैक्षणिक साहित्याचा वापर. आणि शैक्षणिक साहित्याचा वापर तरच होऊ शकतो जर ते शैक्षणिक साहित्य सोप्या पद्धतीने आणि सहजासहजी उपलब्ध असेल आणि परवडणारं असेल. तर माझा असा अनुभव आहे की बऱ्याच शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वापरलं जातं, पण ते आपल्या सगळ्या मुलांसाठी वापरलंच जातं किंवा त्याची जाण असतेच शिक्षकांना असं नाही. बऱ्याच वेळा ते फक्त एका ठराविक गटातल्या मुलांसाठी वापरलं जातं. पण जेव्हा आपण विशेष मुलांचा म्हणतो किंवा दिव्यांग म्हणतो, तेव्हा त्याच सिमिलर रिसोर्सेसचा म्हणजे त्या शैक्षणिक साहित्याचा वापर आपण वेगळ्या प्रकारे दिव्यांगांसाठी किंवा विशेष मुलांसाठी पण करू शकतो, हे शिक्षकांना सांगणं गरजेचं असतं आणि तिथे तो माइंडसेट चेंज करणं गरजेचं असतं. तसंच पालकांना देखील अशा पद्धतीची साधनं अवेलेबल आहेत, म्हणजे आपल्याला मिळू शकतात, आणि ती वापरली तर म्हणजे ती घरात सुद्धा वापरली तर त्याचा परिणाम चांगला होतो मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवरती किंवा लर्निंग कर्ववरती. हा अजूनही पालकांपर्यंत म्हणजे सगळ्या प्रकारच्या पालकांपर्यंत पोहोचलेला संदेश नाहीये. म्हणजे हे काही ठराविक वर्गातले पालक जे सजग आहेत, जे शिकलेले आहेत, जे जनरली हे सगळं आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या संधी बघत असतात, त्यांना हे माहीत असतं. पण बऱ्याच वेळा लो इन्कम ग्रुपमधले किंवा कामगार वर्गातली ज्या फॅमिलीज आहेत, त्यांना हे सगळ्यांचा अवेअरनेस नाहीये. तर तो तिथे माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मस्त, छान सांगितलं तुम्ही विषयादी. माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुमच्या कामाशी संबंधित जे काय तुम्ही आता बोललात, तुम्ही अशा कोणत्याही परिस्थितीत आला आहात का की जिथे तुम्हाला इतरांची मानसिकता बदलली आहे किंवा त्यांचे विचार म्हणजे माइंडसेट बदलण्यास प्रोत्साहन तुम्ही दिले असेल का, आणि ते तुम्ही कसं केलं? अगदी छान प्रश्न आहे हा, आणि मला खरंच शेअर करायला आवडेल. मला खूप काही अनुभव आहेत, काही अतिशय हृदयद्रावक आहेत, काही अतिशय ज्याला सोल टचिंग म्हणतात तसे आहेत. तर त्यातला एक मी तुम्हाला सांगेन जो मला अगदी मनापासून म्हणजे माझ्या मनात घर करून गेलेला हा प्रसंग आहे. मी माझा स्वतःचा एक रीडिंग प्रोग्राम आहे जो मी सुरुवात त्या रीडिंग प्रोग्राम पासून झाली. व्हेन आय से की मी चाइल्ड डेव्हलपमेंट कन्सल्टंट आहे, तर मी मास्टर्स ऑफ सोशल वर्क केलं आणि त्या सोशल वर्क ची स्टुडंट असताना काही संस्थांबरोबर काम केलं आणि तिथे मी एक प्रोग्राम डिव्हाइस केला होता ज्याचं नाव होतं द रीडिंग पंडित्स, ज्याच्यामध्ये मी पुस्तकं आणि वाचन ह्याच्या माध्यमातून मुलांना एक्सप्रेशन आणि म्हणजे स्वतःला व्यक्त करता यावं यासाठीचे प्रोग्राम्स मी घेत होते. आणि हे प्रोग्राम मी वेगवेगळ्या मुलांसाठी घेत होते. म्हणजे आपल्या नॉर्मल हाऊसिंग सोसायटीमध्ये घेतले, प्री स्कूल्समध्ये घेतले, ऑब्झर्वेशन होम्सच्या मुलांसाठी घेतले. तसंच मी पूर्ण एका वर्षासाठी केस स्टडी म्हणून मी एका शाळेत जात होते, जी शाळा इंटिग्रेटेड लर्निंग सेंटर होतं, इन्क्लुझिव्ह होतं. म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लर्निंग डिसेबिलिटी असलेले किंवा विशेष मुलं अशी त्या शाळेमध्ये शिकत होते. आणि हे नॉन फॉर्मल पद्धतीचं शाळा होती. म्हणजे इथे फ्री लर्निंग वरती भर होता आणि त्या ज्या शाळेच्या ज्या संस्थापक होत्या त्यांना स्वतःला त्या सगळ्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. सो आम्ही दोघींनी कोलॅबरेट केलं आणि मी एक वर्षभर केस स्टडी सारखा माझा रीडिंग पंडितचा प्रोग्राम चालवला होता. आणि त्या रीडिंग पंडितच्या प्रोग्राममध्ये पुस्तकं नसून फक्त पुस्तकं नाही तर एक्सप्रेशनवरही भर दिला. त्यांना किती कळतंय, आपण एक 5 ते 6 लाईन्स वाचून झाल्यावरती प्रत्येकाचं आत्मसात करायची पद्धत वेगळी होती. प्रत्येकाला आत्मसात पूर्णपणे होतच होतं असं नाही, पण प्रत्येक जण म्हणजे माझं चॅलेंज हे होतं की प्रत्येकाला त्या जे काही माझा अर्धा तास असेल 15 मिनिटं असेल त्या 15 मिनिटामध्ये त्यांना काहीतरी मी लर्निंग व्हॅल्यू दिली पाहिजे, काहीतरी त्यांनी शिकलं पाहिजे. तर ते मी हसत खेळत गाणी गप्पा गोष्टी या माध्यमातून करायचे. पुस्तकं दाखवायचे, पुस्तकातलं रीड अलाउड ज्याला आपण म्हणतो तसं करायचे. तर वर्षभरानंतर एक असं पालकांसाठी आम्ही एक डेमो ठेवला होता की काय केलं आम्ही वर्षभरामध्ये. आणि टीचर्ससाठी पण होतं, कारण त्यावेळेला टीचर्स माझ्या बरोबर होत्याच असं नाही सगळ्या. तर ते तिथल्या त्या लर्निंग सेंटरच्या टीचर्सना पण दाखवायचं होतं की कसं वाचन आणि
स्टोरी टेलिंग हे ह्या माध्यमातून आपण किंवा वेगळे हँड्स ऑन जे काही आपण साहित्य वापरतो त्याच्या थ्रू आपण लर्निंग कर्व वरती किंवा एखाद्या लर्निंग ऍप्टिट्यूड ज्याला म्हणतो आपण, लर्निंग कपॅसिटी म्हणतो, किंवा आपण शिक्षण घ्यायची जी आत्मसात करायची जी आपली कपॅसिटी असते मुलांची, ती कशी आपण वाढवू शकतो, तर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं होतं. तर एक मुलगी होती जी बऱ्यापैकी, आता मी नावही नाही सांगणार आणि तिला काय डिसेबिलिटी होती तेही मी नाही सांगणार, पण तिच्या त्या सगळ्या जी काही तिची परिस्थिती होती त्याच्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचं आकलन नव्हतं आणि ती कुठेही एका जागी स्थिर बसायची नाही आणि एखादा शब्द तिच्या डोक्यामध्ये म्हणजे ती लर्न करायची आणि तोच शब्द रिपीट करायची आणि बाकी कुठेही ती त्या क्लासमध्ये किंवा माझ्या त्या सेशनमध्ये एका जागी बसलेली नसायची. ती मुलगी हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही डील करून तिला हळूहळू एका जागी बसायला शिकवलं. हळूहळू पुढे जाऊन आम्ही तिला स्टोरी मधलं एखाद दुसरे शब्द, पिक्चर्स मध्ये तिला इंटरेस्ट दाखवायला लागली. ती म्हणजे मी जेव्हा मोठं पुस्तक जम्बो साईज ज्याला म्हणतो, जम्बो बुक, तशा पद्धतीची पुस्तकं मी घेऊन घ्यायला लागले तेव्हा तिचं लक्ष ती नजर त्या चित्रावरती खेळायला लागली. हळूहळू तिचा थोडा अटेन्शन स्पॅन थोडा इम्प्रूव्ह व्हायला लागला आणि 1 वर्षानंतर जेव्हा मी हे डेमॉन्स्ट्रेशनचं काम, आमचं जेव्हा ती इव्हेंट होती तेव्हा त्या मुलीनी पिक्चर बुकवरून एक छोटं पिक्चर बुक होतं 8-10 पानांचं, त्याच्यावरून 5 अख्ख्या सलग वाक्यांमध्ये एक गोष्ट सांगितली. आणि इथे म्हणजे हे आता मी जेव्हा तुम्हाला सांगते तेव्हा आपल्याला वाटेल की हे काय एवढं मोठं 5 वाक्याची गोष्ट सांगितली, 8 पानांचं पुस्तक वाचलं. कारण आपण हे खूप गृहीत धरतोय अनेक वेळा, जेव्हा आपल्याला सगळ्या आपल्या पॉवर्स नॉर्मल आहेत, आपलं आकलन शक्ती नीट आहे, आपलं लर्निंग व्यवस्थित आहे, आपलं न्यूरो डायव्हर्जंट नाही होत आपण. बरोबर. म्हणजे आपण बेसिकली न्यूरो डायव्हर्जंट नाही आहोत, आपण नॉर्मल ज्याला म्हणतात तशा पद्धतीची माणसं आहोत. त्यामुळे आपण खूप गृहीत धरतो. तर बेसिकली आपण हे खूप गृहीत धरतो ह्या सगळ्या गोष्टी. पण ज्या मुलाला अजिबातच कशाचं आकलन नाहीये आणि न्यूरो डायव्हर्जंट आहेत ती मुलं, त्यांना हे एक मोठी गोष्ट आहे, ज्यांच्यासाठी अवघड आणि मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे जर वर्षभरानंतर ती मुलगी जेव्हा 5 वाक्य सलग बोलू शकली, ते सुद्धा गोष्टी रूपात, कारण गोष्ट जेव्हा आपण सांगितली जाते किंवा आपण रीडिंग करतो तिचं प्रोसेस, त्यामुळे त्याचा एक लॉजिक असतं त्याच्या मागे, कशानंतर काय सांगायचं त्याचा एक सिक्वेन्स असतो. त्यामुळे ही सगळी प्रोसेस आपल्या मेंदूमध्ये होत असते काही सेकंदांमध्ये, आणि ती त्या मुलीमध्ये ती झाली. आणि हे बघितल्यावरती हे फक्त ह्याचं काय महत्व जे आहे किंवा ह्याचा जो सिग्निफिकन्स ज्याला म्हणतो, हे आम्हाला टीचर्सना आणि तिच्या आईला प्रचंड जाणवला. आणि तिच्या आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. त्यांनी येऊन अक्षरशः मला मिठी मारली. मला म्हटल्या त्या की मला वाटत नव्हतं हे शक्य होईल. बरोबर. आणि त्यांना जेव्हा ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं तेव्हा त्यांचा तिथे माइंडसेट चेंज झाला की येस, आणि होपही, म्हणजे त्याला आशा म्हणतो, की आशाही कुठेतरी पल्लवित झाली की काहीतरी आता ह्याच्यातून पुढे मी माझ्या मुलीसाठी करू शकेन अशा पद्धतीने. पेरेंट्स बऱ्याच वेळा काय असतं, पालकांना दिशा माहीत नसते की कशा पद्धतीने ते करू शकतात. तर त्यांनाही ती दिशा मिळाली तर त्यांचाही माइंडसेट चेंज आणि विचार चेंज करायला मदत होऊ शकेल. सो हा एक अनुभव होता जो मला अगदी लक्षात राहिलेला आहे. थँक्यू वृषाली. खूप छान उदाहरण तुम्ही शेअर केलं. म्हणजे पालकांच्या आणि शिक्षकांच्या मानसिकतेत खरोखर बदल आलेला असं तुम्ही स्वतः अनुभवलेला हा इन्सिडेंट होता. सो वंडरफुल. तर आता आपण जरा स्टोरी टेलिंग कडे वळूया. स्पेसिफिकली माझा प्रश्न असा आहे की स्टोरी टेलिंगद्वारे आपण इतरांचे विचार बदलू शकतो का? अर्थात तुम्ही आता त्याचं छोटंसं उदाहरण दिलं, पण स्पेसिफिकली बोलायचं म्हणजे स्टोरी टेलिंगमुळे अशा प्रकारचा बदल तुम्ही अनुभवला आहे का? त्याबद्दल तुम्ही जर. अगदी. आणि मी आता आपण या स्पेक्ट्रमच्या फोरमवरती बोलतो आहोत म्हणून मी परत एकदा त्याच पद्धतीचं उदाहरण देईन. माझं दुकान आहे पुण्यामध्ये, बुक स्टोर आहे लहान मुलांसाठीचं, आणि तिथे वेगवेगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटीज घेत असतो. तर त्याच्यामध्ये एकदा आम्ही एका संस्थेतर्फे प्ले डेट घेतली होती विशेष मुलांची आणि त्यांच्या पालकांची. म्हणजे विशेष मुलं आणि त्यांची मुलं, त्यांचे पालक एकत्र आले आणि त्यांना एक तासाभरासाठी त्यांना एंगेज करायचं होतं.
तर त्यांचे त्या संस्थेचे व्हॉलंटियर्स होते ते त्या मुलांबरोबर ती खेळत होते वेगवेगळे खेळ. तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पालकांशी बोलू शकाल का, की त्याच्या कशा पद्धतीने ते मुलांशी बॉन्ड करू शकतील किंवा मुलांना चांगलं काहीतरी देऊ शकतील. तर मग त्यावेळेला मी आपली नेहमीची ससा कासवाची गोष्ट त्यांना सांगितली. आपण सगळेजण आपण लहानपणापासून ही गोष्ट ऐकत आलोय की ससा आणि कासवाची शर्यत लागली आणि कासव हळूहळू चालतंय आणि चालतो आणि ससा जोरात. आणि मग पुढे जाऊन ससा झोपून जातो की कासव उशिरा येतंय, काही हरकत नाही, पण कासव मात्र चालत राहतं आणि शेवटी रेस जिंकतो. ही नेहमीची गोष्ट आहे. मी तिथे थोडंसं त्याला ट्विक केलं आणि त्यांना सांगितलं की ससा आणि कासव दोघांनाही रेस खेळायचीच नव्हती मुळात. त्यांना त्यांचा ते म्हणजे त्यांना बेसिकली रेस बीस मध्ये इंटरेस्टच नव्हता. त्यामुळे कासव म्हटलं की नाही मी माझ्या पद्धतीने जाईन, मी पोचेन त्या फिनिश लाईनपर्यंत. आणि ससा पण म्हटला की मला नाही रेस बीस करायची आहे, कारण मला माहितीये की कासव हळूच चालणार आहे आणि मग त्याच्यात मजा काय आहे की मी त्याला हरवले तर. तो माझा मित्र आहे कासव आणि मला नाही हरवायचंय त्याला. मला त्याच्यापेक्षा त्या फिनिश लाईन पर्यंत इकडे तिकडे धुडकत जायचंय असं म्हटलं. तसं म्हटल्यानंतर पुढे जाऊन लक्षात आलं की ससा कुठल्याच, तुम्ही जर लक्षात घेत असाल की ससा कुठल्याच ठिकाणी एका लिमिटपेक्षा जास्त राहू नाही शकत. त्यामुळे ससा कधी या साईडला जात होता, कधी त्या फुलांवर जात होता, कधी गाजर खात होता, कधी मध्येच जाऊन झोपतही होता. वेगवेगळ्या पद्धतीने करत तो कसा बसा तो फिनिश लाईन पर्यंत पोहोचला. कासव मला मात्र म्हटलं की नाही मी हळूहळूच चालणार, मी काय घाईघाईत जाणार नाही, मी जाऊच शकत नाही घाईघाईत. त्यामुळे मी जाईन माझ्या पद्धतीने, मला जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल, पण मी तिथपर्यंत जाईन माझ्या वेळामध्ये. आणि मग मी ती गोष्ट रिलेट केली की अशाच पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची मुलं आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या घरात असतात, आपल्या फॅमिलीमध्ये असतात, आपल्या वर्गामध्ये असतात. तर जसं मी त्यांना कोरिलेट केलं बेसिकली की जे कासव आहे, स्लो लर्नर ज्याला म्हणतो आपण, की त्यांना थोडंसं आकलन शक्ती, थोडीशी त्यांची आकलनचं जे प्रोसेसिंग आहे ते थोडं कमी स्लो असतं. किंवा एडीएचडीची मुलं असतात ज्यांना अटेन्शन स्पॅन कमी असतो, त्याला मी रिलेट केलं की ससासारखं असू शकतात, की ते असं नाहीये की त्यांना कळत नाहीये किंवा काय, पण त्यांना त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी आहे आणि त्यांना ऍक्टिव्हिटी खूप लागते, त्यांना त्यांची एनर्जी जास्त असते. तर हे जेव्हा मी त्यांना रिलेट केलं आणि ह्या पद्धतीने ती गोष्ट सांगितली ती फार परिणामकारक झाली. कारण तो जो ऍक्सेप्टन्स असतो की हो हा असाच आहे, दिस इज व्हॉट इट इज, आणि ह्या जे काही आपल्याकडे आहे त्या पद्धतीने त्याचा स्वीकार करून मग आपण पुढे त्याच्यावरती काहीतरी काम करू शकतो. हे जर स्वीकार करण्याची जी पालकांची क्षमता आहे किंवा ते जे जर्नी आहे मुलांची, त्याच्यासाठी ही गोष्ट फार उपयोगी पडली त्या दिवशी. आणि इट वॉज क्वाईट इफेक्टिव्ह. म्हणजे त्यावेळेला तरी पालकांनी सांगितलं की आता मला समजतंय, मला या गोष्टीतून आम्हाला कळलं की म्हणजे हा स्वीकार करायला आम्हाला सोपं जातंय की हे कासव असं आहे आणि ससा असं आहे. सो प्रत्येक मूल वेगळं आहे आणि हे मूल जसं आहे तसं आमचं मूल आहे, आमचं त्याच्यावर प्रेम आहे. हे शेवटी मी हे शेवटी अफर्मेशन सारखं मी त्यांना म्हणायला लावलं आणि हे फार परिणामकारक झालं. म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेवरून एकंदरीत असं जाणवून आलं की हे स्टोरी सांगितल्यामुळे त्यांना ते सोपं पडलं, त्यांना ते समजायला सोपं पडलं. हा बरोबर. हा ग्रेट. म्हणजे स्टोरी टेलिंग हा आपल्याकडे एक म्हणजे सोपा म्हणण्यापेक्षा सोपा आणि खूप इफेक्टिव्ह उपाय आहे. अतिशय परिणामकारक आहे. अतिशय परिणामकारक आहे. कुठला म्हणजे नॉट ओनली फक्त हे अशा पद्धतीचा माइंडसेट चेंज करायचं, पण अकॅडमिकलीही अनेक गोष्टी स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने समजावून देऊ शकतो. छान. येस, छान वृषाली, थँक्यू. आता हा प्रश्न माझा तुमच्यासाठी शेवटचा, की आपल्या ह्या श्रोत्यांच्या समुदायाला तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? संदेश संदेश वगैरे देण्या एवढी मी मोठी नाहीये खरं तर, पण तरी मला असं वाटतं सांगावं की प्रत्येकाची कडे काहीतरी एक विशेष गुण असतो, प्रत्येकाचा विशेष पॉवर ज्याला म्हणतो तो असते, आणि प्रत्येकाचं विशेष असणं हेच त्याची सुपर पॉवर असते. त्यामुळे जो माणूस जसा आहे त्याला जितक्या लवकर आपण स्वीकार करू,
विशेषतः न्यूरोडायव्हर्जंट मुलांबाबतीत मी असं म्हणेन की जितक्या लवकर आपण स्वीकार करू जी काही परिस्थिती आहे त्याच्यात, तितक्या लवकर आपण त्या मुलांना सक्षम करू शकू. त्यांच्या जी काही परिस्थिती आहे त्याच्यातून पुढे जाण्याला आणि चांगलं आयुष्य देऊ शकू आपण त्यांना. सो एवढा हा माझा संदेश आहे. म्हणजे माझी विशेषता माझी सुपर पॉवर. येस, माझी विशेषता माझी सुपर पॉवर. छान वृषाली. वृषाली, तुम्ही तुमचे ज्ञान, अनुभव आणि अंतर्दृष्टी आमच्या बरोबर व आमच्या श्रोत्यांबरोबर शेअर केल्याबद्दल, तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्यांचे लक्ष वेधल्याबद्दल आमच्या श्रोत्यांचाही खूप खूप आभार. आमच्या बरोबर तुम्ही जुडलात ते आम्हाला खूप छान वाटले. हा संदेश दूरवर पसरवण्यासाठी आमच्या सोबत सहकार्य केल्याबद्दल श्री दानिश महाजन आणि त्यांच्या रेडिओ उडान टीमचे खूप खूप कौतुक. आणि ह्याच बरोबर आम्ही ही मुलाखत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. वैसे तो आपको हर चीज में प्रोटेक्शन चाहिए. धूप में निकलने से पहले सनस्क्रीन के साथ रेडी रहते हो, क्रिकेट खेलने से पहले नी पैड्स लगा लेते हो और सोने से पहले मच्छरदानी लगा के सोते हो. तो बात जब हाथों के जर्म्स की हो तभी प्रोटेक्शन गायब क्यों? इसलिए सैवलॉन स्वस्थ इंडिया कहता है, अगर जर्म्स और बीमारियों से रखनी हो दूरी, खाने से पहले हैंड वॉश जरूरी.